नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. ज्योतिषाला हात दाखवून भविष्य विचारणाऱ्या स्मृती इराणींच्या हातात आपल्या देशाचं भविष्य आहे. त्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत, म्हणजे अर्थातच शिक्षण मंत्री सुद्धा. उद्याची पिढी आणि देश घडवणारा हा विभाग. पण इराणी मॅडमनी आपलं स्मृती हे नाव जरा जास्तीच गंभीरपणे घेतल्याचं दिसतंय. त्यांच्या मंत्रालयानं नुकतंच एक पत्र पाठवलंय देशातल्या सगळ्या IIT आणि IIMना, तसंच केंद्रीय वैद्यकीय महाविद्यालयांना. शाकाहारींसाठी वेगळं कॅन्टीन, वेगळी मेस सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. ही मागणी विद्यार्थ्यांची नाही, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. पाश्चात्यांच्या अनुकरणामुळे आपण मांसाहार सुरू केला आणि आपली संस्कृती जपायची असेल तर वेगळ्या शाकाहारी मेस उपलब्ध झाल्याच पाहिजेत, असं त्यांचं मत आहे. आपल्या संस्कृतीचं रक्षण करणारं नैतिक आणि मूल्य शिक्षण शाळा कॉलेजातनं दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी ही RSS परिवारातल्या अनेक संघटनांची आहे. संस्कृतला अनिवार्य करणं असो अथवा अभ्यासक्रम बदलणं असो, दीनानाथ बात्रा यांची गुजरात सरकारनं अभ्यासक्रमात स्वीकारलेली दिव्य पुस्तकं असोत, अथवा इतिहास संशोधन परिषदेचे डॉक्टर राव यांनी केलेलं जाती संस्थेचं समर्थन असो, हे वाटतं तेवढं सरळ नाही आहे. दुसरीकडं आणखी एक बातमी आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूंनी थेट न्यायालयात सांगितलं की आम्ही कॅम्पसमधल्या ग्रंथालयात बसण्याची परवानगी मुलींना देणार नाही, कारण काय तर मुली बसल्या की मुलं विचलित होतात. शिवाय मुलींमुळे आकृष्ट होऊन खूप मुलंही ग्रंथालयात येणार, मग एवढ्या जणांना बसायला लायब्ररी पुरी कशी पडणार. तिसरा प्रकार आहे तो त्याच विद्यापीठातला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात राजा महेंद्र प्रताप यांची जयंती साजरी करणार असल्याचं भाजपनं जाहीर केलंय. त्यातून जातीय धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो असं भय व्यक्त होत आहे. बेसिक प्रश्न असा आहे की कॅम्पसना राजकीय आखाडा बनवण्याचा हा खटाटोप कशासाठी? मूलतत्ववाद्यांच्या कब्जात विद्यापीठं जात आहेत का? मुनिजन सारखं स्वच्छतेचं अभियान विद्यापीठांमधनं सुरू होणं आपण समजू शकतो, ते खूप चांगलं आहे. मागे डॉक्टर नरेंद्र जाधव पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी समर्थ भारत अभियान सुरू केलं होतं, हे उत्तम आहेच. पण या मोरल पोलिसिंगचं काय करायचं? कॉलेजात सध्या निवडणुका होत नाहीत, पण राजकारणाचं अतिक्रमण मात्र झालंय. संस्कृती रक्षक, मोरल पोलीस आणि राजकारण शाळा आणि विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये शिरलेले असताना उद्याची पिढी आधुनिक मूल्यांवर उभी कशी राहणार? आणि हाच आहे आजचा विषय. शाळा कॉलेज कॅम्पसमध्ये आणि अभ्यासक्रमात संकुचित राजकारण, मोरल पोलिसिंग आणि मूलतत्ववादी घुसले आहेत काय? संकुचित हितसंबंधांचं राजकारणाचं साधन म्हणून शिक्षणाचा वापर आजवर अनेकदा झालाय. इतिहास साक्ष आहे. तेच पुन्हा सुरू आहे का? आपण करणार आहोत हीच चर्चा. आणि आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. मुंबईहून आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे सुनील कदम जे राज्यघटनेचे अभ्यासक आहेत ते आपल्यासोबत आहेत. IITचे प्राध्यापक वरदराज बापट आपल्यासोबत आहेत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाचे रेक्टर किशोर रक्ताटे जे राज्यशास्त्राचे अभ्यासकही आहेत ते आपल्यासोबत आहेत. मिळून साऱ्या जणी या मासिकाच्या संपादक आणि सामाजिक कार्यकर्त्या गीताली विम आपल्यासोबत आहेत. आणि या सगळ्या नामवंतांसोबत आपण सुरू करतो आहोत आपली आजची चर्चा. खरोखर शिक्षणाचा उपयोग राजकारणाचं साधन म्हणून होतो आहे का? माझ्यासोबत सुनील कदम आहेत. सुनील कदम हे राज्यघटनेचे अभ्यासक आहेत. सुनील कदम, मला सांगा, हा सगळा एकूण घटनाक्रम किंवा सगळ्या बातम्या आत्ता आपण बघितल्या, मी सगळ्या बातम्या तुम्हाला सांगितल्या की काय काय एकूण घडतं आहे. एक मला सांगा की मुळामध्ये राज्यघटनेच्या संदर्भामध्ये शिक्षणाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. किंबहुना कल्पना अशी आहे की शिक्षणामधून घटनात्मक मूल्य मिळाली पाहिजेत, ती पुढं आली पाहिजेत. प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा उपयोग अतिशय वेगळ्या कारणांसाठी होताना दिसतो आहे. बरं, हे आजच घडते असं नाही. अगदी ब्रिटिशांपासून किंवा त्यापूर्वीपासून शिक्षणाचा उपयोग विशिष्ट संकुचित हितसंबंधांचं साधन म्हणून केलं जाण्याचे प्रयत्न वारंवार घडत आहेत. आता जे काही चाललेलं आहे त्यातून तुम्हाला असं काही वाटतंय का? हे सगळं आता जे तुम्ही वाचून, म्हणजे तुम्ही हे सांगितलं या बातम्या आणि या ज्या घटना विस्तृतपणे तुम्ही सांगितलं, मला सगळ्यात आधी नमूद करावंसं वाटतं की घटना याच्यावर क्लिअर आहे. संविधानामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आणि ॲम्पल क्लॅरिटी त्याच्यामध्ये आहे की स्वातंत्र्य आहे,
तुमच्या एक्सप्रेशन, तुमच्या सवयी, तुम्हाला जे काही हे आहेत या गोष्टी सगळं स्वातंत्र्य आहेत, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड फ्रीडम ऑफ फेथ अँड एव्हरीथिंग. पण हे सगळं असताना आता जे काय घडतंय म्हणजे फंडामेंटलिस्ट दोन्ही बाजूचे मला म्हणायचं, आणि एकूण दोन्ही काही कुठलेही फंडामेंटलिस्ट ज्या प्रकारे या गोष्टी करतायत म्हणजे, आणि तेही कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये ज्या प्रकारे घडत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे, अनफॉर्च्युनेट आहे, आणि याचा निषेध केला पाहिजे. म्हणजे अकॅडमिक जिथं अकॅडमिक ॲक्टिव्हिटी पाहिजे तिथं नॉन अकॅडमिक ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त रस घेतला जातो. ह्या सगळ्या नॉन अकॅडमिक गोष्टी आहेत. अकॅडमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या गोष्टी ज्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात कुठंही लक्ष देताना गेल्या 6 महिने तरी दिसत नाही. आपल्या HRD मिनिस्टर ज्या मिनिस्टर आहेत त्या अनेक वेगळ्या वादामध्ये अडकल्यात, वेगळे नॉन कॉन्ट्रोवर्सी, आपलं इतक्या कॉन्ट्रोवर्सीज, आणि त्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज नॉन अकॅडमिक होत्या. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी अकॅडमिकचं तुम्हाला एक सांगतो की आपला विद्यार्थी कुठलेही कोर्सेस असू दे, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो टेक्निकल याच्यामधनं जाऊ द्या, नॉन टेक्निकलमध्ये मधून जरी गेला तरी याला कॉलेजमधनं जेव्हा बाहेर पडतो तेव्हा दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं की जी इंडस्ट्री आहे किंवा जो मार्केट असेल, इंडस्ट्री असेल किंवा जो व्यवहार असेल, व्यवहारामध्ये यांना येताना यांना फिनिशिंग स्कूलची गरज लागते. म्हणजे याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मी एक सिव्हिल इंजिनिअरिंगचं तुम्हाला उदाहरण देतो. BE झाल्यानंतर हा माणूस ज्यावेळेला फील्डवर जातो त्यावेळेला त्याला किमान 1 वर्ष लागतं त्याला संपूर्ण त्यानं जे काही ज्ञान घेतलं आहे ते इम्प्लिमेंट करायला, ते एक्झिक्युशन करायला, आणि हे सगळ्या क्षेत्रामध्ये चालू आहे. मग हा एवढा मोठा जो गॅप आहे, 1 वर्ष 1.5 वर्ष यांना ट्रेनिंग घ्यायला जातं. या गोष्टींकडं आपण बघत नाही. म्हणजे इंडस्ट्रीची मागणी काय आहे, व्यवहाराची मागणी काय आहे हे एका बाजूला, आणि आपण शिकवतो काय, त्याच्यामध्ये गॅप काय, ह्या अकॅडमिक गोष्टी इतक्या आहेत, याच्याकडं दुर्लक्ष करून किंवा ज्याला आपण फिनिशिंग स्कूल म्हणतो, फिनिशिंग स्कूलची जी गरज लागते. मी पुणे विद्यापीठामध्ये असताना मी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवत होतो. त्या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये मी पाहिलं की विद्यार्थी जो येतो तो जरी ग्रॅज्युएट असला तो इतका कच्चा असतो. म्हणजे प्रथमने हे केलं होतं की 8वी 9वी 10वीच्या मुलांना पाढे येत नाहीत, पण तुम्हाला सांगतो की ग्रॅज्युएट मुलांना धडपणे पत्र लिहिता येत नाही. म्हणजे BCom असलेला तो बिझनेस लेटर्स लिहू शकत नाही. या ज्या काही गॅप्स आहेत ह्या गॅप्स भरून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जी प्रायोरिटीने काम केलं पाहिजे ते प्रायोरिटीने काम न होता नॉन अकॅडमिक गोष्टीमध्ये इतक्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सी जाणीवपूर्वक केल्या जातात की माहीत नाही मला, पण मला तर असं वाटतं की त्या जाणीवपूर्वकच केल्या जातात. आणि दोन्ही आता जर तुम्ही अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे जे सांगितलं की तिथं तो प्रोग्राम घेण्याबद्दल मला कळत नाही, तिथं परवानगी न देणाऱ्याचंही कारण मला कळत नाही, आणि अट्टहासाने तिथं प्रोग्राम घेणाऱ्या यांचंही मला कळत नाही. अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. अवधूत वाघ हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. अवधूत वाघ, तुम्ही सगळं बघत आहात. स्मृती इराणींचा सोडा, त्यांच्याबद्दल आता काही आपल्याला अवधूत वाघांशी मला वाटतं आपला संपर्क होत नाहीये. पण ठीक आहे, विश्वंभर चौधरी आपल्यासोबत आहेत. विश्वंभर चौधरी, एकूण हा सगळा घटनाक्रम किंवा सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत, वाचतो आहोत, ऐकतो आहोत. एक मला सांगा की खरोखर शिक्षणाचा उपयोग करून आपलं संकुचित राजकारण करण्याचा एक प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाला आहे का? हा पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे. आणि दुसरा मुद्दा, असं आपण कायमच म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा वैश्विक किंवा जागतिकीकरण किंवा या गोष्टींबद्दल बोललं जातं तेव्हा अधिक संकुचित प्रकारचं राजकारण पुन्हा पुढे येतं, असं आपण अनेकदा बघत असतो. अशा प्रकारे काही चाललंय का? याला शुद्ध मराठीमध्ये सांस्कृतिक आचरटपणा असं म्हणतात. हे पहिलं. जर सरकारची एवढी प्रामाणिकपणे धारणा आहे की मांसाहार अतिशय वाईट आहे, तो भारतीय संस्कृतीत त्याज्य आहे, तर सरकारने मांसाहारावर बंदी आणावी ना देशामध्ये. साधी गोष्ट आहे, सरकार आहे, बहुमत आहे लोकसभेत, बंदी आणायची, एक ऑर्डिनन्स आणायचा आणि बंदी आणायची. बघा, मी स्वतः शाकाहारी आहे जन्मापासून, मी मांसाहाराला स्पर्श पण केलेला नाही, पण तरीही मी तुम्हाला सांगतो की सहिष्णुता एक खाण्यामध्येही असते, आणि समोरचे काय खातात त्याच्याशी आपण त्यांच्यावर बंधनं लादणं याच्या इतकी दुसरी असहिष्णुता नाही. परंतु असहिष्णुता हा या सरकारचा स्थायी भावच असल्यामुळं जे पर्यावरणाच्या बाबतीत घडतंय तेच आता संस्कृतीच्या बाबतीत घडतंय, की जे काही आम्हाला पाहिजे तेच खरं आहे, आणि याच्या मागे मोठा बाजार आहे मूलतः, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मांसाहार बंद करू शकत नाहीत. वेंकीज चिकन आणि ह्या सगळ्या कंपन्या त्यांचे जवळचे संबंध आहेत सगळ्यांचे, ते नाही करू शकत त्यावर. त्यामुळे बाजार तर बंद करायचा नाही, पण लोकांना सांस्कृतिक डोस देऊन लोकांमध्ये विभागणी करायची असा हा डाव आहे. मुंबईमध्ये काही गुजराती, काही मारवाडी मंडळींनी हा प्रयोग सुरू केला बिल्डर्सनी, की जागाच द्यायचं नाही जे मांसाहार करतात त्यांना. म्हणजे थोडक्यात मराठी माणसं जर मांसाहार करत असतील तर त्यांनी यायचं नाही बिल्डिंगमध्ये.
त्याच्यावर भाजपा का गप्प आहे माहितीये का? कारण हा व्यापाऱ्यांचाच पक्ष आहे. हा व्यापारी आणि श्रीमंतांचाच पक्ष असल्यामुळं भाजपा त्यावर भूमिकाच घेऊ शकत नाही. त्यांना त्यावर भूमिका घेता येत नाही. यांना जर एवढी प्रामाणिक यांची इच्छा असती तर पहिल्यांदा यांनी दारूबंदी करून दाखवावी देशात. सगळ्या देशात दारूबंदी करून दाखवावी. मग म्हणू की संस्कृतीबद्दल, म्हणजे मांस खाणं संस्कृतीला धरून नाही आणि मग दारू पिणं संस्कृतीला धरून आहे का? तर तेही करावं ना. पण ज्या पद्धतीचं आक्रमण होत आहे अलीगडच्या बाबतीत, थोडासा एक मुद्दा माझाही आहे की अलीगड युनिव्हर्सिटी ही कधीही स्वतः धर्मनिरपेक्ष वगैरे नव्हती. तिथे उजव्या गटाचं मुस्लिमांच्या राजकारण झालं आणि त्यामुळे अलीगड युनिव्हर्सिटी बद्दल काही माझ्या मनात फार प्रेम नाहीये बोलण्याबद्दल की अलीगड युनिव्हर्सिटी ही फार धर्मनिरपेक्ष आहे असं मी मानत नाही. तसं मी मानत असेल तर मी ढोंगी धर्मनिरपेक्ष, मी सुडो सेक्युलरिस्ट असा त्याचा अर्थ होईल. परंतु IIT आणि IIM यांच्यामधून आता विद्यार्थ्यांना वेगळं केलं जाईल. शाकाहारी वेगळे, मांसाहारी वेगळे. देशात कायदा करा, हॉटेल्स पण वेगळी करा ना. कशाला शाकाहारी मांसाहारी लोक एकत्र? काय म्हणजे बोलतात म्हणजे हा याचा आचरटपणाशिवाय दुसरा काय? ज्या सरकारमध्ये ज्योतिषाला हात दाखवणाऱ्या मंत्री असतात त्या सरकारकडून दुसरी काही आपली अपेक्षाच असू शकत नाही. डिवाइड अँड रूलचा हा नवा फॉर्म्युला